काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुण्यामध्ये पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाल्याने पूरस्थितीही नियंत्रणात। पुण्यातलं पुराचं पाणी ओसरलं, मात्र नुकसानीचं भीषण वास्तव उघड। पुरामुळे नागरिक आणि दुकानदारांचं मोठं नुकसान। नुकसानीची दखल महानगरपालिका प्रशासन कधी घेणार, नागरिकांचा सवाल। पुण्यातल्या एकता नगरमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू। राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची 8 पथकं दाखल। पुण्यातल्या पुलाच्या वाडीमध्ये शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचंही मोठं नुकसान। लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 239 मिलीमीटर पाऊस। लोणावळ्यामध्ये 1 जून पासून 3210 मिलीमीटर पावसाची नोंद। सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर। कर्नाळ रस्ता पाण्याखाली, तर पलूस तालुक्यातल्या भिलवडी, भुवनेश्वरवाडी या गावांचा संपर्कही तुटला। सांगलीमधल्या कृष्णा नदी काठावरती स्वामी समर्थ मंदिरामध्ये पाणी। सांगली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 710 लोकांचं स्थलांतर। कृष्णा नदीकाठवरच्या आयर्विन पुलाच्या जवळ एनडीआरएफची टीम दाखल। तरुण नदीमध्ये उडी मारून जीव धोक्यात घालत असल्यानं एनडीआरएफ कडून नदीच्या पाणी पातळीचा आढावा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 71%वर, तर 4 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा। पालघर जिल्ह्यामधल्या धामणी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे 40 सेंटीमीटरनं उघडले। यामधून 3283 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। खेडमधल्या जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य। नगर परिषद प्रशासनाकडून बाजारपेठेतील चिखल स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम। नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर नदीला पूर। अनेकांच्या घरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या नेसू आणि सरफणी नदीला पूर। धायटा परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली। खांडबारा डोगेगाव या रस्त्यावरती पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये पूर परिस्थितीमुळे मोठं नुकसान। आश्रमशाळेच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलं। नवापूरचे आमदार शिरीष नाईक यांनी दिली पूरग्रस्त भागाला भेट। पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 12% वाढ। धरणाचा पाणीसाठा 79%वर। काल दिवसभर वसई विरारला पावसानं झोडपलं। त्यानंतर विरारमध्ये अनेक सखल भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलं नसल्यानं नागरिकांची झाली तारांबळ। साताऱ्याच्या कण्हेर धरणामधील पाण्याचा प्रवाह वाढला। स्मशानभूमीमध्ये शिरलं पाणी। अंत्यविधीसाठी असलेलं अग्निकुंड पाण्याखाली। भंडारामध्ये 239 गावांना पुराचा फटका। 18,000 हेक्टरवरच्या शेत पिकाचं नुकसान। सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला। कोल्हापुरात पूर परिस्थिती कायम। पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढत चालल्यानं एनडीआरएफची टीम सतर्क। गरज पडल्यास आणखी एक टीम बोलावली जाणार। कोल्हापूरसह सीमा भागामध्ये पावसाचा जोर कायम। कर्नाटकमध्ये निपाणीच्या जवळ महामार्गावरती वेदगंगेचं पाणी। महामार्गावरची सर्व्हिस रोडवरती पाणी आल्यानं एकेरी वाहतूक सुरू। भंडारा जिल्ह्यातल्या पवनी आणि लाखांदूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान। पूरग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई द्या, आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 54 दिवसांमध्ये उजनी धरण मृत साठ्यामधून जिवंत साठ्यामध्ये। सकाळी 9 वाजता धरणानं ओलांडली 0 पातळी। असाच पाऊस राहिला तर पुढच्या 15 दिवसांमध्ये उजनी धरण 100% भरणार। कर्नाटकच्या हुक्केरी तालुक्यामधील हिडकल धरण 100% भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। धरणाची विहंगम ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।